मशीनची निगराणी करणारे सीसीटीव्ही बंद पडण्याच्या घटना या घडत असतानाच आता अहमदनगरमध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम परिसरात घुसखोरी झालेली आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंकेंनी प्रशासनावर आरोप केलेत, तर शिवसेनेनं देखील लंकेंच्या मुद्द्याला पाठिंबा दिलाय। सीसीटीव्हीत दिसणारा हा माणूस पहा। हा व्यक्ती पोलिसांचा खडा पहारा भेदून ईव्हीएमवर लक्ष ठेवणाऱ्या सीसीटीव्हीच्या बॉक्समध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतोय। ईव्हीएम बाबत विरोधकांच्या मनात संशय असताना नगरमध्ये ईव्हीएम ज्या गोदामात ठेवले होते त्या गोदामाची सुरक्षा व्यवस्था भेदली गेली। एक माणूस सीसीटीव्ही बॉक्सला हात लावत असल्याचा आरोप निलेश लंकेंनी केलाय। पोलीस यंत्रणेचं तिहेरी सुरक्षा कड भेदून तो माणूस तिथं गेलाच कसा, असा सवाल लंकेंनी उपस्थित केलाय। या बाजूला मेन गेट आहे, त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो, तर कलेक्टरला सुद्धा त्या बाबतीत काही पूर्णतः माहिती नव्हती। सीसीटीव्ही फुटेजवाला माणूस सुद्धा असू शकतो, पण सीसीटीव्ही फुटेजवाला असू नये तर कुणी पण असू, विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे। शिवसेनेनंही या प्रकरणी अनपेक्षितपणे निलेश लंकेंची बाजू लावून धरली। संबंधित माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय शिरसाटांनी केली। लोकशाहीचा जो गळा दाबाचा प्रयत्न करतो, मग तो कोणीही मोठा नेता असो का गुंडा असो, त्याला राजद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याला जी शिक्षा सर्वात जास्त देता येईल। महाराष्ट्र राज्य हे इतर राज्याप्रमाणे नाही, सुसंस्कृत असलेलं हे राज्य आहे, म्हणून या ठिकाणी असे प्रकार जर घडत असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। यापूर्वी बारामतीत स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद झाले होते। शिरूरमध्येही असाच प्रकार घडला होता। अहमदनगरमध्येही सीसीटीव्ही यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी घुसखोरी झाल्यानं ईव्हीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।